आता डिनरची तयारी चालू आहे आणि बनतोय वडापाव आणि कांदा भाजी. F-22 रॅप्टर बघ ना, खतरनाक आहे ना. फिश मार्केट आलं, बघूया काय मिळतं इकडे. हाच आपला पापलेट आहे का? सिल्वर पॉम्फ्रेट. सुरमई आहे, सुरमई घेतली आहे 1 पाऊंड, 5 तुकडे आले त्याच्यामध्ये. डक टंग फ्लेवरचं लेज आहे, मस्त तळलेलं आहे. आता इंटरवल झालाय आणि एकदम शांत आहे इकडे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि नेहमीप्रमाणे मी इंट्रो आणि आउट्रो शॉट घ्यायला विसरलोय. सो आता रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि माझा व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. या व्हिडिओमध्ये पण वडापाव बनवणार आहोत, फिश बनवणार आहोत, म्युझियममध्ये जाणार आहोत आणि देवळात पण जाणार आहोत. सो आता हा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आज दुसरा दिवस आहे आणि आज पण सॉलिड स्नो पडतोय बाहेर, म्हणून आता मी आणि डॅडी चाललोय माझी गाडी स्नोमध्ये चालवायला, बघायला ट्रॅक्शन आहे की नाही. कारण माझे समर परफॉर्मन्स टायर्स आहेत, ऑल वेदर टायर पण नाही आहेत, म्हणजे ते स्नोमध्ये त्याला जराही ग्रिप किंवा ट्रॅक्शन नसते. सो ते आता मी चेक करण्यासाठी इकडच्या इकडेच गाडी फिरवणार आहोत आणि बघूया थोडी ड्रिफ्ट होते का. आता आम्ही आलो इकडे. मायर नावाचं एक वॉलमार्ट टाईपचं ग्रोसरी स्टोर आहे. तिकडे पाव नाही तर ब्रेड घ्यायला आलो आहे, कारण रात्री आपला वडापावचा प्लॅन आहे. चिकन खिमा पण घेतोय. अजून स्नो पडतोय, आज अख्खी रात्र पडणार आहे वाटतं. रस्ता खूप स्लिपरी झालेला आहे, एस्पेशली पार्किंग लॉट जिकडे जास्त गाड्या फिरत नाहीत ते सगळे पॅचेस खूप स्लिपरी होतात. 15 मिनिटासाठी गेलो होतो, का आला स्नो गाडीवर, पण हा वायपर मारून निघेल लगेच. आता मी घरी आलोय आणि मी मम्मी डॅडी तिघांनी आम्ही कोलाजन आय पॅच लावलेला आहे. आय पॅच का आय मास्क काय म्हणतात, काढल्यावर बघतो इथेच एवढं पांढर हसलो की निघतंय माझं. हसू नको. चल वडापाव बनवूया काय. आता डिनरची तयारी चालू आहे आणि बनतोय वडापाव आणि कांदा भाजी. आणि मी आणि डॅडीनी काहीतरी खतरनाक जुगाड करायचा प्रयत्न केलाय, कारण इकडे तेल चपाती काही केलं तरी धूर येणार आणि धूर यायला स्मोक डिटेक्टर तिकडे. सो आणि इकडच्या स्मोक डिटेक्टरला रिसेट बटन नाही आहे. सो जर वाजला तर सगळ्यांना खाली जावं लागतं आणि फायर ब्रिगेड येते. पण आपण जे इंडियन जेवण करतो त्याच्यात धूर येतोच. त्यासाठी मी आणि डॅडीने एक जुगाड करायचा प्रयत्न केलेला आहे. हा डक्ट पाईप आहे किंवा डक्ट होज म्हणू शकतो, फ्लेक्सिबल डक्ट होज. आणि हा 8 फुटाचा सेक्शन आहे आणि इथून तिथे 25 फुटाचं सेक्शन आहे. आणि मध्ये आपण लावलं आहे डक्ट फॅन, व्हेरिएबल स्पीडवाला. आम्ही एक ट्रायल करून बघितली. जेव्हा त्या भाजीची फोडणी दिली तेव्हा आम्ही असं पकडून ठेवलेलं वरती आणि बाहेर फुल धूर येत होता, म्हणजे वर्क करत आहे. कांदा भाजीची तयारी चालू आहे रोज. आणि कांदा भाजी, बटाटा वडा, थोडे मिरच्या तळूया. ना फुलवर आहे. घरगुती एक्सपेरिमेंट चालू आहे. धूर घराच्या बाहेर कसा आणि वास घालवायचा. आता आपली कांदा भाजी आणि वडे तयार आहेत. भरपूर झालेत ना वडे. कांदा भाजी पण मस्त दिसते. आता खायला स्टार्ट करूया. आज वीकेंड आहे आणि आम्हाला या घरात शिफ्ट होऊन 3-4 आठवडे झालेले आहेत आणि खूप दिवसात कुठे बाहेर गेलो नाही, म्हणून असं जरा वीकेंडला एक दिवस स्टेकेशन करण्यासाठी आम्ही चाललो सिन्सिनाटीला. आणि नुसतं स्टेकेशनच नाही, तिकडे एक साईबाबांचं देऊळ आहे, सो आम्ही ते पण बघायला चाललोय. आणि मग वाटेत येताना मी डेटन ओहायोला थांबणार आहे, कारण तिकडे ते एअरफोर्सचं म्युझियम आहे, जे मी अक्षय दिशेला भेटायला गेलो तेव्हा दाखवलं होतं तुम्हाला. सो ते म्युझियम तुम्हाला परत दाखवणार नाही, पण ते मला डॅडीला दाखवायचं होतं, म्हणून आता आपण तिकडे पण जाणार आहोत. सो आता संध्याकाळचे वाजले 6 आणि आता आपण निघूया. 2 तासाचा रस्ता आहे आणि आज जाऊन फक्त आपल्याला झोपायचं आहे आणि उद्या सगळं देऊळ आणि म्युझियम करायचं आहे. तर चला आता निघू. आता मी आमच्या हॉटेलला पोचलोय आणि गाडी हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी बघा, मे बॅक उभी आहे. खतरनाक. इंडियात 3 करोडची आहे. थंडी असते, थंडी कमी आहे पण वारा जास्त. 3 डिग्रीच आहे, पण
गाडी लॉक करायला विसरलो. आता आम्ही आमच्या रूममध्ये पोचलो आहे आणि खूप भूक लागली म्हणून येताना जेवण आणलं. मी आणि मम्मीने चिपोटले घेतले, जे चिकनचा बोल आहे आणि त्याच्यात राईस आहे आणि कॉर्न आहे. आणि डॅडीने पांडा एक्सप्रेसमधनं घेतलं आहे श्रिम्प, पेपर चिकन आणि फ्राईड राईस. गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे आणि मी आणि डॅडीच फक्त ब्रेकफास्टला चाललो आहे, कारण मम्मी तयार होते आणि तिला इकडे ब्रेकफास्टचा इंटरेस्ट नाही आहे, म्हणून आम्ही ब्रेकफास्ट इकडे करणार आहे. हा ब्रेकफास्ट नंबर 1 असणार आहे. त्याच्यानंतर मग आम्ही डोनट घ्यायला जाणार आहे. इकडे एक फेमस डोनटचं दुकान आहे तिकडून. आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे. डॅडीने घेतलं आहे एग व्हाईट फ्रिटाटा आणि मी घेतलं आहे फ्रेंच टोस्ट. आता आम्ही आलो आहे हर्ट्स डोनट कंपनीला. हे खूप फेमस आहे आणि इकडे एकदम वेगळे अट्रॅक्टिव्ह डोनट्स मिळतात. सो आता इकडनं डोनट्स घेऊ आणि मग परत हॉटेलला जाऊया. अर्धा डझन आणलेत, पण त्याचे डिझाईन बघ काय मस्त आहे. असं आवडतं. अरे काय मस्त होतं दुकान, एकदम सुंदर होतं. हा डे ड्रीम, रेड वेल्वेट, कुकी मॉन्स्टर, स्मोर्स, हा कॉटन कॅन्डी आणि हा रेग्युलर चॉकलेट. मस्त आहे ना. त्याचं आहे ना, त्याचं रेनबो. हा त्यांचा फेमस आहे ना. कसं आहे रोहन? मस्त आहे. ते पॉपिंग कॅन्डी आहे याच्यामध्ये. हो ना. ते तोंडा. हे इकडे आहे सिन्सिनाटीचं साईबाबा टेम्पल आणि जास्त मोठा नाही आहे टेक्सास सारखा. आता गाडी पार्क करून आत जाऊया. आता मी म्युझियममध्ये एंटर झालो आहे. बाहेरचं शूट केलं नाही कारण सॉलिड थंडी होती, पण पळत पळत आलो. आणि तुम्हाला मी ऑलरेडी हे दाखवलेलं आहे मी एका ब्लॉगमध्ये, पण आता मम्मी डॅडीला मला दाखवायचं होतं मी परत आणलं आहे, म्हणून सगळं डिटेलमध्ये दाखवणार नाही. मग राईट ब्रदर्स ज्यांनी एअरप्लेन पहिलं बनवलं त्यांची सायकल आहे. त्यांचं सायकलचं पण दुकान आहे डेटन ओहायोमध्ये. 1895 मध्ये $65 विकत घेतलेली होती. म्हणजे महाग आहे, कारण आत्ता पण 65ला सायकल मिळते इकडे. मग माझे पहिलं राईट फ्लायर होतं ना, त्याची रेप्लिका आहे. आणि हे त्या खऱ्या विमानाचं फॅब्रिक हे कॅनव्हासने बनवलेलं होतं. धन्यवाद त्या ब्रदर्स. हो, नाही तर तुम्ही बोटीने आत्ता पोचला असतात. मधल्या समुद्रातच असतो. हो, आत्ताच्या विमानांना विंग आणि त्याचं कंट्रोल सरफेस, एलेरॉन, फ्लॅप जे असतात ते, आधी जे राईट ब्रदर्स होते ते विंग वॉर्पिंग यूज करायचे, म्हणजे विंगच अख्खा वॉर्प करायचे. हा बघा, तर ते वॉर्प करायला हा दांडा यूज करायचे. आणि सगळे प्रोपेलर डायरेक्ट क्रँकला आहेत, पण त्याला काय मध्ये गेअरिंग नाही आहे, म्हणून त्याच्या आयडलिंगलाच त्याला थ्रस्ट चालू झालेलं असणार. पण ते स्पीटफायर वगैरे जी तू बघशील नंतरची, त्याला पण असंच आहे. म्हणजे जी पुढे तो फक्त सिंगल पंखा आहे, इंजिन मधनं शाफ्ट होऊन त्याला तो पंखा आहे. जा मग त्या टायरला हातला. तुला वाटलं सॉफ्ट असेल ना, दगडासारखा कडक आहे. आता आपण आलो आहे World War II मध्ये. वॉर विथ जपान, वॉर विथ जर्मनी. डॅडी जरा इन डेप्थ व्हिडिओ काढतोय. आता प्लेनची साईज पण वाढायला लागली. जशी जशी टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत गेली तसं इंजिन साईज छोटी आणि प्लेनची कपॅसिटी जास्त. हे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं. असं कॅप्टनचं नाव आणि त्याच्या बाजूला असं बॉम्बचे साईन किंवा फ्लॅग्स असतील ना, म्हणजे त्यांनी तेवढे विमानं उडवली आहेत. तर आता या प्लेननी 5 जॅपनीज विमानं उडवली आहेत. तर हे विमान बघा, याच्यात बॉम्बचे चिन्ह बनवलेले आहेत, म्हणजे ते तेवढ्या मिशन्सवर गेलं आहे, बॉम्बिंग मिशन्सला. आणि एक जर्मन विमान पाडलेलं आहे. टायमिंगचा रॉड बघ आणि हा कॅम आहे, म्हणजे एका क्रँकवरच टायमिंग आहे म्हणा. ह्याचे मिशन. हा माय फर्स्ट ऑपरेशनल जेट फायटर आहे. आता पंखे जाऊन जेट इंजिनचा एरा चालू झालेला आहे. हे मग हे B-52 सुपर फोर्ट्रेस विमान. आणि या सेम एक्झॅक्ट विमानाने नागासाकीवर न्यूक्लिअर बॉम्ब टाकला होता. जगातला दुसरा आणि लास्ट न्यूक्लिअर बॉम्ब वॉरमध्ये यूज केलेला. कसं तरी वाटतंय ना. केवढे लोक मेले असतील फक्त या विमानामुळे. किती पिढ्या पुढच्या नष्ट झाल्या. आणि जे फर्स्ट ज्यांनी हिरोशिमावर टाकलं त्या विमानाचं नाव होतं इनोला गे. बॉम्ब बघ ना मम्मा,
नुसतं ते ऐकणं बघणं आणि आता तो बॉम्ब तबाही केलेला बघून कसं तरी मला डिस्टर्बिंग वाटतं एकदम. डॅडीला मजा आली आहे. बॉम्बचं नाव फॅटमॅन आणि ह्याचे लिटल बॉय. मग सगळे तेव्हाचे वर्ल्ड वॉर 2चे कंट्रीचे युनिफॉर्म्स आहेत. US, रॉयल एअरफोर्स, ब्राझिलियन. पण माझ्या ओपिनियनमध्ये सर्वात शार्प आणि कडक नाझी जर्मन दिसतात. खतरनाक आहे ना. हो, F-22 रॅप्टर बघ ना, खतरनाक आहे ना. बरोबर असतं. चल पहिले तिकडेच जाऊया. हे 4th जनरेशन अमेरिकेचं फायटर जेट आहे आणि आता ह्याच्यावर ते पेंट नाही आहे, स्पेशल पेंट. पण ते पेंट असल्यावर रेडारचं क्रॉस सेक्शन याचं एका हनी बी एवढं आहे म्हणून दिसत नाही, अनडिटेक्टेबल आहे. आणि त्याची जी कॅनपी आहे ना ती पण आता साधीवाली आहे. खऱ्या ह्याला अशी गोल्ड कलरची असते कारण त्याच्यावर गोल्ड आणि इरिडियमचं कोटिंग असतं. हे व्हर्जन आहे ते सगळे त्याच्यातले जे प्रोप्रायटरी गोष्टी आहेत, टॉप सिक्रेट गोष्टी, त्या सगळ्या काढल्यात आणि ते जनरल पब्लिकला दिसण्यासाठी ठेवले. तर नाही आहे ना विंग्स आणि त्याचे हे पण ना लॉकहीड मार्टिननी डिझाईन केलं आणि बनवलं आहे. हो, आणि या फायटर जेटला थ्रस्ट वेक्टरिंग आहे. म्हणजे नॉर्मल जे F-16 किंवा जे मिग वगैरे असतात त्यांना कसं आफ्टर बर्नर एकाच डायरेक्शनमध्ये त्याचं एक्झॉस्ट गॅसेस येतात आणि विंगनी त्याची डायरेक्शन कंट्रोल होते. पण ह्याला थ्रस्ट वेक्टरिंग आहे म्हणजे जे त्याचा जो आफ्टर बर्नर असतो ना तोच हलतो. तोंड हलतं त्याचं. हे C-124 ग्लोब मास्टर विमान आहे. सेम मूवीमध्ये दाखवतात तसं आहे ना. आता मी या सिम्युलेटर राईडमध्ये चाललो आहे. मूवी राईड आहे आणि असं हलतं आतलं सगळं. एक्सायटेड आहे. अरे खतरनाक आहे ना जीप. अरे ही चालवायला काय मज्जा येईल ना. परफेक्ट पोझिशन त्याची वाटते ना. सुंदर आहे ना. आणि हे जनरेटर कम्युनिकेशन आहे. तो रेडिओ ऑफिसर आहे आणि हा ड्रायव्हर त्याचा. मग B-2 स्टेल्थ बॉम्बर. खतरनाक आहे ना. पण मेन त्याच्या मागे SR-71 ब्लॅकबर्ड आहे. हे माझं वन ऑफ द फेवरेट विमान आहे. ह्याची इन्फॉर्मेशन जर व्ह्युअर्सना पाहिजे असेल तर माझा एक आधीचा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. मग खरी वॉल ऑफ बर्लिन त्याचे खरे सेक्शन्स आहेत. तर आपण प्रेसिडेन्शियल सेक्शनमध्ये आलेलो आहे. एअरफोर्स 1 जे अमेरिकेच्या प्रेसिडेंटचं विमान आहे त्याच्यात आपण आज जाऊया. तू पहिली पुढे जा. जॉन F केनेडीचं विमान आहे. हे प्रेसिडेंटचं ऑफिस. हे जुनं विमान आहे आता 747 आहे. आमचं म्युझियम बघून झालेलं आहे आणि कुत्र्यासारखी भूक लागली आहे आणि 4-4.5 तास होतो आम्ही इकडे. आता मी बार्बेक्यू खायला चाललो आहे मिशन बार्बेक्यू नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये. ओके, तर हा नेक्स्ट डे आहे. काल मी म्युझियम वगैरे बघून आलो आणि मी शूट केलं नाही कारण माझी फोनची मेमरी फुल झालेली. तर आज मी मम्मी आणि डॅडी निघालोय फिश घेण्यासाठी. इकडे इंडियानापोलिसमध्ये फ्रेश फिश मिळतं. सो बघूया काय मिळतं आणि मग घरी आल्यावर बनवूया आपण. तर चला निघूया. हे सरागा नावाचं एक इंटरनॅशनल ग्रोसरी स्टोर आहे. इकडे ऑनलाईन लिहिलं होतं की फिश मिळतात. तर जाऊन बघूया. मस्त मार्केट इकडे, फुल्ली स्टॉक्ड आणि सगळं इंडियन मिळतंय ना आपलं. मस्त सगळ्या टाईपची वांगी आहेत. पांढरी वांगी पण आहेत. अरे हे पण आहे शिराळा मसाला. फर्स्ट टाइम ऊस बघितला मी इकडे. असा $3.5 एक दांडा आहे आणि मागे सगळे खडे मसाले आहेत. एक इकडे चांगलं आहे. सगळ्या ह्याच्यावर कुठल्या देशाचं प्रोडक्ट आहे ते. जिंजर आम्हाला घ्यायचं आहे ब्राझील, चायनाचं आहे. गार्लिक कॅनडा, स्पेन. फिश मार्केट आलं. बघूया काय मिळतं इकडे. सिल्वर पॉम्फ्रेट मिळतं इकडे. हाच आपला पापलेट आहे का? सिल्वर पॉम्फ्रेट नाही ना. जिवंत पण आहे पण आय थिंक हे तिलापिया आहे. मासे घेतल्यावर कुठल्या टाईपचा कट पाहिजे ते त्यांना सांगायचं मग ते कट करून देतात आपल्याला. आपण श्रिम्प घेतलेले आहेत.
सुरमई आहे, सुरमई घेतली आहे 1 पाऊंड, 5 तुकडे आले त्याच्यामध्ये. सगळ्या देशांचे वेगवेगळे ड्रिंक्स आहेत. मला असं वाटतंय सगळ्याच एक एक घेऊन ट्राय करावा. जॅपनीज कोक आहे, लहान मुलांच्या बाटलीसारखं दूध पण आहे. शी, हे मस्त वाटतात ना कॅन्स. ॲनिमेवाले आहेत ना. मागे पण आहेत. मम्मा गांजा पिणार का? आता मी सगळ्या आईल्समध्ये झिगझॅग जातोय आणि खूप मोठ्या आहेत. तर ही आईल आणि अशा अजून केवढ्या आहेत बघा. स्पाइसचं सेक्शन आलं. प्रत्येक देशाचं वेगवेगळं असं सेक्शन बनवलेलं आहे. आपलं वाघ बकरी पण आहे. एकच इंडियन दिसलं मला. नाही, रेड लेबल पण आहे. टाटा पण आहे. हां, टाटा टी प्रीमियम. सगळं आपलं डाळी बिळी पण आहेत आणि आपल्याच सगळ्या ब्रँड्स आहेत. आपण पटेल ब्रदरवरनं घेतो. आता मी एवढं फिरलोय म्हणून डॅडी दमलाय. त्यांचं बियर आणि ह्याचं सेक्शन आहे. ते इटालियन आणि त्याचं इंडियन बियर कुठलं दिसणार मला. जॅपनीज सेक्शनमध्ये होता आपण. किटकॅटचे फ्लेवर्स बघा इकडे. हे माचा फ्लेवरचे आहे, स्ट्रॉबेरी, मिल्क टी फ्लेवर, ऑरेंज, अजून पण हेझलनट. जॅपनीज चिक्की पण आहे इकडे. मग तुला चपाती आणि स्पॅगेटी मिक्स करून पाहिजे असेल तर इकडे चपाकेटी पण आहे. आता आपण आलो आहे साऊथ ईस्ट एशियन सेक्शनमध्ये. लेसचे फ्लेवर बघा किती वेगवेगळे आहेत. क्रॉफिश, रेड मीट फ्लेवर, मग हा कुठला बीफ फ्लेवर, स्पायसी हॉट पॉट फ्लेवर, डक टंग फ्लेवरचं लेज आहे. बदकाच्या जिभेच्या फ्लेवरचं. चिकन फीट. खाणारे लोक आहेत, काही खातात. शी, हा कुठला फ्लेवर आहे? काक दाखवतोय माणूस. ट्राय करते मला काक फ्लेवर. सॉल्टी असेल एकदम. आता मी निघतोय आणि मस्त सनसेट होतोय. बाहेरचं काय शूट करत नाही कारण सॉलिड थंडी आहे. सनसेट दिसतो इकडून थोडासा. मस्त वाटतंय स्काय. आता आम्ही आणले हे श्रिम्प. किती असतील? 10-12 असतील ना. म्हणजे 560 रुपयाला आपल्याला हे 10-12 श्रिम्प मिळाले. आणि हे सुरमईच्या 5 तुकडे आपल्याला मिळाले आहेत $14. म्हणजे 1100-1200 रुपयाला. आता आपण फिश तळायची तयारी करणार आहोत. मम्मा याला मसाला काय काय लावला? ह्याला जिंजर, आलं लसूणची पेस्ट, चिंच, मिरची पावडर, हळद, रवा आणि हे तांदळाचं पीठ मिक्स केलंय. ओके. माझी हे फिश फ्रायची रेसिपी जर बघायची असेल तर माझ्या ब्लॉगवर जा आणि पॉपलेट फ्रायची रेसिपी मिळेल तुम्हाला. ओके. ह्याच्यात मम्मीनी स्वतःचं प्रमोशन ढकललेलं आहे. मस्त. आम्ही तेलाचं टेम्परेचर थोडं कमीच ठेवलेलं आहे कारण एकदम वास नाही आला पाहिजे नवीन घरामध्ये फिशचा म्हणून. नाही, आणि ते जळलं तर भीती पण आहे ना जास्त. आणि अजूनही आम्हाला ह्या गॅसचा अंदाज आलेला नाहीये. मस्त तळलेलं आहे. आणि हे मी वेंट पण लावलंय आणि इकडे काच पण उभी ठेवली आहे. बाहेर -9 आहे टेम्परेचर म्हणून मी आता घरात कुडकुडायला लागलोय. आणि हीटर बंद केलेला आहे मी कारण सगळा फिशचा वास त्या हीटरमध्ये जातो आणि मग तो अख्ख्या रूम्समध्ये पसरतो. म्हणून आता थोडं मासे खायचे तर थंडीत तडफडावं लागेल. तर सुरमई झालेली आहे. आता आपण प्रॉन्स नाही, श्रिम्प आहेत तर ते करूया. हे फ्रेश होते ना मम्मा? फ्रेश होते मस्त. समुद्रातले. हे बघा जबरदस्त एकदम ताटामध्ये वाढलेलं आहे. आणि आता हास्य यात्रा बघत बघत आम्ही खाणार आहोत. आणि लिंबूची साईज बघा, इंडियातल्या मोसंबी एवढा लिंबू आहे इकडे. आता एवढं मी शूट करण्यापुरतं घेतलंय. आता अजून पण खाणार आहे मी. तर आता दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही चाललोय मूवी बघायला, स्काय 4 अक्षय कुमारचं. आणि इकडचं थिएटर पण कसं आहे ते बघूया. तर फर्स्ट टाइम चाललोय. हा, मम्मी डॅडी फर्स्ट टाइम चाललंय तिकडे मूवी बघायला. तर चला आता निघूया. 12:30चा शो आहे. चला आता निघूया. आणि इथे टेम्परेचर कमी असल्यामुळे गाडी गरम व्हायला खूप वेळ लागतो म्हणून मी 1.5-2 मिनटं चालू करून ठेवतो. ही बघा आपली बाईक इकडे आहे. आणि बाईक तर चालूच करणार नाही मी आता थंडीमध्ये.
बॅटरी वगैरे डाऊन होईल, पण ती नंतर चार्ज करता येईल आपल्याला. आता मी थिएटरला पोचलो आहे. इमॅजिन नावाचं थिएटर आहे. फर्स्ट टाईमच येतोय मी. फर्स्ट टाइम इंडियाला पोलिसला आल्यापासून विदाउट जॅकेट फिरू शकतो. आता आम्ही चाललो आहे. स्क्रीन 6 आहे. पॉपकॉर्न पण घेतले आणि आता इंटरवल झाला आहे आणि एकदम शांत आहे इकडे. आणि ही बघा, ही सीट अशी आहे. ह्याला हिटेड सीट आहे. 2 लेवल हिटिंगचे आणि मग फुल रिक्लायनर पण आहे. मम्मी बघा फुल करून बसलेली आहे. थिएटर सगळं मस्त आहे, पण चायला व्हॉल्यूम खूप जास्त आहे. असं वाटतं बाहेर हो पिक्चर बघितल्यावर. एक पॉपकॉर्न टाकूया कानामध्ये. आणि इकडे पॉपकॉर्न घेताना विचारतात बटर पाहिजे का, तर एकदा मला माहीत नव्हतं तर मी हो बोललो आणि एवढी अर्धी वाटी त्या लोकांनी बटर टाकलं की पॉपकॉर्न थपथपीत झालेले होते, घाणेरडे. म्हणून तेव्हापासून मला कळलं बटर विचारलं की नाही बोलायचं. मम्मी खाते कॉटन कॅन्डी. टोटल थिएटरमध्ये 8 लोक आहेत आणि थिएटर छोटंच आहे. 4-5 रो आहेत आणि पुढे सोफा आहे, म्हणजे डबलवाले. सर्वात बेस्ट सीट आहे. एकदम रिलॅक्स होऊन बसायला मिळतं. कम्फर्टेबल आहे सीट आणि हिटर आहे म्हणून जास्त छान. आता इकडे मोस्टली सगळ्या थिएटर्समध्ये रिक्लायनर्स असतात. मम्मी इकडे बसून कापसाच्या वाती बनवते. खायच्या वाती. कॉटन कॅन्डी आहे त्याचं बनवते. तर असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.